नमस्कार, सर्वांचे स्वागत आहे आजच्या अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। तर बघा 21 हप्ता पीएम किसान 2000 रुपये सन्मान निधी योजनेचा जो पीएम किसानचा योजना आहे तो लवकरच अकाउंट मध्ये जमा होईल। आता बघा येत्या काही दिवसापूर्वी जो 20वा हप्ता होता, 20वा हप्ता 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। आता जर काही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जर हा 20वा हप्ता जमा नाही झाला तर काही त्यांच्या अकाउंटमध्ये प्रॉब्लेम राहू शकते, त्यांची केवायसी न झाली शकते, काही अडचणी राहू शकतात, त्यांच्यामुळे अकाउंटमध्ये त्यांचा जमा नाही झाला। आता सर्वत्र शेतकऱ्यांमध्ये एक चर्चेचं वातावरण आहे की 21वा हप्ता जो आहे, 21वा हप्ता कधी मिळणार याची चर्चा सर्वत्र शेतकऱ्यांमध्ये आता पाहायला मिळत आहे। आता बघूया की 21व्या हप्त्याची जो तारीख आहे अजूनपर्यंत निश्चित ठरलेली नाही, तारीख कधी मिळणार आहे, पण असा अंदाज राहू शकता की येत्या समोरच्या काही दिवसांमध्ये जो पीएम किसानचा 21वा हप्ता आहे 2000 रुपये तो येत्या काही दिवसांमध्ये समोरील दिवसांमध्ये जमा होण्याची शक्यता आहे। तर याबद्दल आपण आता सविस्तर माहिती समोर पाहणार आहोत की शेतकऱ्यांना आता गिफ्ट मिळणार आहे। पीएम किसान योजनेची आता समोर जी अपडेट आलेली आहे, 20वा हप्ता 2 ऑगस्ट रोजी 2 ऑगस्टला 2025 20वा हप्ता 2 ऑगस्टला जमा झाला। 2 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातून जारी करण्यात आला 20वा हप्ता। आता त्यावेळी 9.71 कोटीहून 9.71 कोटी बघा 9.71 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 20,500 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा करण्यात आलेली आहे, म्हणजे सर्वांच्या अकाउंटमध्ये जो 20वा हप्ता। आता पाहूया आपण 21व्या हप्त्याबद्दल। का केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी एक मोठे गिफ्ट देण्याची शक्यता आहे। आता दिवाळी येत्या 2-3 महिन्यात आहे, तर दिवाळीपूर्वी म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे त्यांना दिवाळीसाठी सणासुदीसाठी तर त्यांना 2000 रुपये 21वा हप्ता देण्याची शक्यता म्हणजे अशी आहे। तर बघा देशभरातील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून पीएम सन्मान किसान सन्मान निधी योजनेचा 21व्या हप्त्याची वाट बघत आहेत। आता येत्या काही दिवसांमध्ये 2000 रुपयाचा जो हप्ता आहे तो थेट डीबीटीद्वारे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होण्याची शक्यता आहे। आता या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही। मित्रांनो लक्ष द्या, अजूनपर्यंत कोणतीही तारीख आलेली नाही। गेल्या काही वर्षाच्या आकडेवारीनुसार म्हणजे येत्या 2-3 वर्षाच्या आकडेवारीनुसार म्हणजे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात हा हप्ता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट डीबीटीद्वारे मित्रांनो जमा होऊ शकतो। तर म्हणजे मागच्या 1-2 वर्षाचं जर तुम्ही आकडेवारीनुसार बघितलं तर नोव्हेंबर ऑक्टोबर या महिन्यांमध्ये हा हप्ता शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये जमा होऊ शकतो असा फक्त अंदाज व्यक्त केला आहे। आता त्याच्यानंतर बघूया या वर्षी बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत। निवडणूक आयोग सप्टेंबरच्या अखेरीस तारखा जाहीर करू शकते। आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवू शकते, त्यामुळे शेतकऱ्यांना 2000 रुपये पुढील हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळण्याची शक्यता आहे। मित्रांनो 21वा हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळण्याची शक्यता आहे, म्हणजे असं झालेलं नाही। यापूर्वीच 20वा हप्ता 2 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघामधून जारी करण्यात आला। त्यावेळी 9.71 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 20,500 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा करण्यात आलेली होती। तर बघा आता त्याच्यानंतर पाहूया की पैसे अडकणार नाहीत याची खात्री कशी कराल, म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे अडकले नाही पाहिजे तर याची खात्री कशी करायची ते आपण आता लवकरात लवकर पाहून घेऊया। बघा अनेक शेतकरी खूप सारे शेतकरी आहेत। आता बघा अनेक शेतकऱ्यांचे पैसे विविध म्हणजे अनेक कारणांमुळे अडकत असतात। आता 21व्या हप्त्याचे जे पैसे आहेत खात्यात वेळेवर यावेत यासाठी काही गोष्टींची जे पूर्तता करणे हे खूप आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी महत्त्वाचा म्हणजे ई-केवायसी ज्या शेतकऱ्यांची अजूनपर्यंत झालेली नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या, त्यामुळे तुमचा जो 20वा ज्यांना हप्ता नसेल मिळाला त्यांना पण मिळून जाईल। बघा ई-केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांचे पैसे अडकू शकतात। आता त्यामुळे हे जे काम आहे तुम्ही लवकर करून घ्या आणि आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या। तुमचं आधार कार्ड आहे मित्रांनो,
आधार कार्ड आहे, हा लिंक करून घ्या लवकर बँक अकाउंटशी. जेवढ्या लवकर हे 2 कामं कराल, KYC, आधार कार्ड लिंक, हे जे 2 कामं आहेत मित्रांनो, हे जेवढ्या लवकर कराल तेवढ्या लवकर तुमचा फायदा आहे. आता बघा, बँक खात्याशी जोडलेली नाही याची तपासणी करून घ्या. भूमी पडताळणीचे काम पूर्ण झाले नसल्यास हप्ता जमा होण्यास अडचणी येऊ शकतात. म्हणजे जे पिकाची नोंद KYC मध्ये आणि पीक पाहणी ते पण करून घ्या. आता तुमच्या हप्त्याची स्थिती कशी तपासायची बघा, तुमचा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये जमा झाले का नाही कसं तपासायचं आपण पाहूया. PM किसानची अधिकृत वेबसाईट आहे pmkisan.gov.in हे वेबसाईट आहे. हे वेबसाईटवर जा तुम्ही. त्याच्यानंतर काय करा, तिथं फार्मर्स कॉर्नर जाऊन तिथं क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बेनिफिटरी स्टेटस या पर्यायावर तुम्ही क्लिक करा. त्याच्यानंतर तुमचं तिथे आधार क्रमांक टाका किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुम्ही तुमचा हप्ताची स्थिती तपासू शकता. म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये हप्ता जमा झाला का नाही आणि का बरं नाही झाला ते पण तुम्ही तिथं चेक करू शकता. आता बघा, जे लिस्ट राहते तिथं लिस्टमध्ये तुमच्या गावातील पात्र शेतकऱ्यांची संपूर्ण यादी तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. लिस्ट तुम्हाला मिळून जाते तिथं. तर हे आपण पूर्ण माहिती कव्हर केली. का अनेक शेतकऱ्यांची KYC नाही झाली, आधार कार्ड लिंक नाही, अशा अनेक कारण आहेत ज्यामुळे त्यांच्या अकाउंटमध्ये हा हप्ता जमा झालेला नाही. आणि आपण 21वा हप्ता म्हणजे मागच्या जर अंदाजानुसार बघितलं, मागच्या 1-2 वर्षाच्या अगोदर पूर्वी, तर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर या 2 महिन्यामध्ये जो तुमचा हप्ता आहे येऊन जाईल. तर बघा, आपण तारीख पण निश्चित नाही सांगितलं आहे, पण हे माहिती जे आपण सांगतो हे इंटरनेटवरील आधारित आहे. या माहितीमध्ये चेंजेस वगैरे राहू शकते मित्रांनो. तर हे संपूर्ण व्हिडिओ माहिती आहे ते कव्हर केली. आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला शेअर करा आणि या व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की अशा महत्त्वाच्या ज्या अपडेट राहतात ते तुमच्यापर्यंत येत राहतात. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. धन्यवाद.